पण माणसं आपण स्वतः स्वच्छता नाही करणार तर नगरपालिका काय करू शकणार नाहीये. नाही नाही नाही, आम्हाला तर तेच सत्ता यायला पाहिजे आणि कमळ आणि बीजेपी आणि शिवसेना तेच यायला पाहिजे. नाही. महापौर कोणाचा होणार पहिला महापौर? आमच्या म्हणजे बीजेपीच महापौर आणि होणार. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? भाजपचाच होणार. भाजपचाच होणार. भाजपचं होईल असं वाटतं. आता मोदींच्या हाताखाली काम भरपूर चांगलंच होतंय आणि चांगलं दिसतंय पण आहे. कुठं पण तुम्ही जावा सगळीकडेच आता प्रोग्रेस आहेच ना मोदीमुळे. विरोधी पक्षाचं काय आहे, त्यांना निधी कसा मिळणार? त्यांना 4 महिने मिळणार असं त्यांना वर्षभर लांबणीवर पडणार हो, हांजी करावं लागणार. म्हणजे केंद्रात जी असेल सत्ता तीच इथे काम करू शकेल. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापलेली असताना उमेदवारांच्या प्रचाराची जी कामकाजाची पद्धत आहे ती अगदी जोरात सुरू आहे. कारण शेवटचे 5-6 दिवस राहिलेले, त्या 5-6 दिवसामध्ये संपूर्ण प्रचार पूर्ण करायचा असून ते वैयक्तिक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आणि मग ही इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक, त्यामुळे इथल्या मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, मतदारांना या भागातला नगरसेवक कसा पाहिजे, नगरसेविका कशी पाहिजे, या भागाचा विकास कितपत झालाय हे जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे इचलकरंजी महानगरपालिका या क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 4 ठाकरे चौकामध्ये मी सध्या थांबलेलो आहे. काय आहे नेमकी इथली परिस्थिती, कशा पद्धतीची लढत या प्रभागामध्ये होणार आहे, इथल्या जनतेला नेमका कसा नगरसेवक पाहिजे हे आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठाकरे चौकाच्या वेळेला रात्रीच्या वेळेस काही नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया. आता ही निवडणूक सुरू झाल्या, उमेदवार यायला लागलेत प्रत्येक मतदाराकडे. काय आश्वासन द्यायला लागल्यात? बरोबर, आश्वासन काय द्यायला लागल्यात? चांगले द्यायला. चांगली द्यायला. होय, निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. होय, कुणाचा जोर आहे, वारं कुणाचा इथं? कुणाचा वार आहे काय माहिती नाही तेवढं. नाही तेवढं. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? पहिला हे येईल मारतात कुठला? आवाडे. आवाडे. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, चांगलीच धावपळ सुरू आहे. पहिली निवडणूक आहे महापालिकेची. काय वाटतंय कशी या भागात ही निवडणूक होणार आहे, कुणाकुणामध्ये होणार आहे? आमच्या भागामध्ये तर मनोज हिंगमेरे, कुपटे आणि दिलीप जोड त्यांचे काम पण चांगले आहे आणि सगळं व्यवस्थित काम करते. आम्हाला काय पण अडचण आली आम्ही त्यांना सांगतो, ते आमचं पटकन निवारण पण करते आणि चांगलं कोशिश पण आणि चांगलं प्रोग्रेस पण दिसतोय. या भागातली विकास कामं झालेत काय? स्वच्छता, रस्ते, गटर झालेत काय? स्वच्छता म्हणजे आता घंटागाडी तर रोज येतेच. बाकी तर माणसांची आदत कशी आहे, कुठली पण सुविधा नगरपालिका देणार आहे पण माणसं आपण स्वतः स्वच्छता नाही करणार तर नगरपालिका काय करू शकणार नाहीये. आणि विकास तर आहेच. आता पण मनोज इंगबरे भाऊ होतं आमच्या नगरमध्ये, ह्या विभागमध्ये होतं त्यांचं काम. आणि आता 4 निवडणूक होणार आहे आणि 4 माणसं येणार आहे. बघूया आता कोण काय काम किती काम करते. ही 4 माणसं कुठल्या पक्षात आहेत मग इथं? भाजप आहे आणि एक शिवसेना आहे. बर, मग काय वाटतंय कुणाचा जोर वाटतोय? आमच्या तर भाजपच आहे. बाकी पुढे भाजपचं काय वाटतंय? काय नाही, तसंच पहिल्यापासून त्यांचे काम पण चांगले आहे आणि पहिल्यापासून भाजपचा विश्वास आहे. आता मोदींच्या हाताखाली काम भरपूर चांगलंच होतंय आणि चांगलं दिसतंय पण आहे. कुठं पण तुम्ही जावा सगळीकडेच आता प्रोग्रेस आहेच ना मोदीमुळे. पण भाजपची कामं लोक इथे चांगलं नाही म्हणतात की? हा करते की चांगलं चांगलं करते नाही म्हणतात. म्हणणार सगळं. बघ तुमचं मंतव्य पण वेगळं असतंय, प्रत्येकांचा स्वभाव वेगळा, तसं मंतव्य पण वेगळं वेगळं असतोय ना. होतंय काम चांगलं व्यवस्थित होतंय. कुठेतरी भाजपच्या कामावरती लोक नाराज आहेत असं वाटतंय काय? आता तर ते तर राजकारण आहे बघा. थोडं तुम्ही तुमच्या बाजूने खिचणार, आम्ही आमच्या बाजूने खिचणार. कोण नाराज पण होणार, कोण खुश पण होणार. ते राजकारण आहे, त्याच्याबद्दल आम्ही काय जास्त बोलू शकत पण नाही ना. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? महापौर आता ते तर आमच्या काय एवढं नाहीये माहित त्याला. आता इथं आमदार सुद्धा भाजपचे आहेत, त्यांची काय कामं आहेत का इथं? केल्यात का त्यांनी काय कामं? ते तर आता निवडून आले, आता थोडं चालू झालंय. आता पाठीमागे इंदिरा कॉलनीमध्ये त्यांनी स्वतःचे बोर मारून दिले. आता हळूहळू त्यांचे काम चालू झालंय. बघूया आता पुढे काय काय करते. त्यांच्याकडे तर 5 वर्ष आहे, काम दिसणार नाही, करणार तर दिसणारच आहे ना. करणार की वोट पाहिजे तर करणार ना काम. काही म्हणतात की वोट पाहिजे तर कामं करतील. तुम्हाला काय वाटतंय आता जे या 4 नंबर मध्ये निवडणुकीला उभे राहिले उमेदवार आहेत ते कामं करतील काय? करतील, आम्हाला भरोसा आहे त्याच्यावर. ते कामं करतील आणि आतापर्यंत त्यांनीच केले काम, बाकी कोणी केलेलं नाही. कसा हवा आता निवडून येणारा नगरसेवक कसा असावा असं पण वाटतं? आमच्या हिशोबाने ते काम करणारा पाहिजे आणि जे अजून राहिलेलं काम ते पूर्ण करायला पाहिजे, तसलं यायला पाहिजे. असे कोण आहेत कामं करणार आता इथे उभा राहिलेले? उभा राहिलेले आमचे हिंगमेरे साहेब तर होते पहिले, त्यांनी केले. आणि आता मांजरे साहेब आहे आणि बाकी 2-3 आहे, ते सगळे करणार. ते आम्हाला असा विश्वास बी आहे. आता पारडे कुठल्या पक्षाचं जड वाटतंय तुम्हाला इथे? आम्ही तर बीजेपी आणि शिवसेना ते बळर भाग आहे.
आणि आम्ही लोक तर त्यांनाच सपोर्ट देतो. का बरं तुम्ही त्यांना सपोर्ट करताय? कारण की आमचे बी कसं आहे ते मोदी साहेबांनी केलेलं काम आणि आम्ही बी ते प्रॉपर आम्ही गुजरातचे आम्ही सगळे गावाचे आहे आणि आम्ही काय या भागात बी आपल्या मोदी साहेबचे खाली एवढे आहे त्यांना सपोर्ट करते. खरं तर मोदी साहेबांनी कामं केले का नुसतं कागदावर ओढल्यात? नाही कामं केले कागदावर ओढ नाही ते काय सांगणार सोडा पण आम्ही बघितलेलं आहे आणि आमच्या एरियामध्ये काम झालेलं आहे म्हणून आम्ही त्यांना देणार. लोक म्हणतात नुसतं भाजप आश्वासन देते, काम काय करतच नाही असं म्हणतात लोक. लोकांचं काय बोलणं आहे पण आम्ही तर बघितलेलं आहे. आम्ही एवढे वर्ष आमच्या एरियामध्ये राहतोय, आम्ही कामं बघितलेले आहे म्हणून आम्हाला त्याच्यावर विश्वास जास्त आहे. यावेळी सत्ता बदलायला पाहिजे असं लोक म्हणतात. नाही आम्हाला तर तेच सत्ता यायला पाहिजे आणि कमळ आणि बीजेपी आणि शिवसेना तेच यायला पाहिजे. इथं पाणी नाही, आमदारांनी पाणी दिलं नाही, भाजपचे कामं चांगले आहेत असं म्हणतात. आमदारांचं काम कसं आहे मग? नाही पाणी तर दिलेलं आणि आहे. ते बघा इचलकरंजीमध्ये 20 वर्षापासून जे आम्ही इथं 20 वर्षापासून आहे, 20 वर्षापासूनच पाणीची तर तक्रार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागात तुम्ही कुठल्याही जा, एरियामध्ये जा, पाणी पाणीची तक्रार कुठल्या आहे. कुठंही जा महाराष्ट्र शहरामध्ये पाणीचं सगळ्याची तक्रार आहे. आता मिळेल असं वाटतं का पाणी? नाही पाणी तर शक्यच नाहीये. आम्ही देतो म्हणलं, परवा मुख्यमंत्री आलते ते पण भाजपचे आहेत, पाणी देतो म्हणलं की. ते कोशिश बोलते कोशिश करणार पण पहिला जे पाणीचे एवढं त्रास होता तेवढं कमी झालंय. तर थोडं तर पाणी आता पहिल्यापेक्षा आता यायलाय. पहिला कसं 15-20 दिवस महिनाभर येत नव्हतं पण 8-8 दिवसांनी 4-4 दिवसांनी आता पाणी येते. एवढा काही पाणीचा त्रास नाही. महापौर कोणाचा होणार पहिला महापौर? आमच्या म्हणजे बीजेपीच महापौर आणि होणार तेवढं आम्हाला नक्की आहे. काय वाटतंय निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? निवडून येणार असेल नगरसेवक जो पुढची जी पाण्याची व्यवस्था, पाणी सोडावं, पाण्याशिवाय माणूस जगत नाही, हे पाण्याचा प्रॉब्लेम एवढा मिटवावा. हा. आता मिटवतील असं वाटतंय का? आश्वासन द्यायला लागलं ते आता पुढच्या पुढं काय सांगता येत नाही. आता सांगतात असंच सांगायला लागले 10 वर्ष झाले. हा. आता मग इथं दुरंगी लढत होते प्रामुख्यानं महायुती आणि शिवसेना आघाडी. पारडे कुणाचं जड असं वाटतंय? भाजपचं पारडे. भाजपचं का वाटतंय बरं? वातावरणावर. हा. पण काय कामं करतील काय ते? आता का केल्यात त्यांनी काय कामं? ते मला तरी वाटतं 60% तरी काम करतील असं वाटतंय मला. बरं. कामं करतील असं वाटतंय? हा 60% तरी करतील पुढे. मग काय मिळणार, संधी देणार जनता त्याला भाजपला? देणार की. बर. एक 60% तरी 60-65% तरी उमेदवार येणार त्यांचे. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? भाजपचाच होणार. भाजपचा? होय. तुम्ही भाजप समर्थक आहे काय? नाही समर्थक असं नाही. एक वातावरणावर मी बोलतोय. पण नुसतं वातावरण करतात, ते कामं काय करत नाहीत असं कुठेतरी म्हटलं जाते. खरं आहे? खरं आहे की ते सुद्धा खरं आहे की. खरं हे भाजपच वार आहे, भाजपचाच महापौर होणार. आता इथं आमदार भाजपचे आहेत, त्यांची कामं कशी आहेत काय सांगाल? आमदारचे बी आहेत तसे चांगले, तसं काय नाही. आहेत चांगले. कामं काय केलं काय त्यांनी? कामं केलेच की. सुरुवात आहे की. आता IGM ने जरा व्यवस्थित केलं. परत आता रस्त्याचं काय थोडं काम चालू आहे. मामा, महापालिकेची पहिली निवडणूक आहे. आधी नगरपालिका होती बरोबर आहे ना, आणि आता महानगरपालिका झाली. सुरुवातीला प्रशासक होतं, प्रशासक, आणि आता निवडणूक आहेत. प्रशासक चांगलं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतात? काय ही निवडणुका जनतेच्या वर अवलंबून आहे. जनता ही काय आता निवडणूक कोणाला देईल त्याच्यावर तर सांगता येईल. पाण्याचा प्रश्न मोठा आहे इचलकरंजीला. मेन म्हणजे पाणी पहिला पाहिजे. कोण काही निवडून पाण्याचा प्रश्न मिटवायला पाहिजे. आणि आता ही रस्त्याची कामं, आता हे काय किरकोळ IGM कामं चालू आहे. कोणाच्या माध्यमातून चालू आहेत? ते आता नगरपालिकेच्या ह्याच्यातून आता चालू आहेत ना, त्यामुळे आता कोण निवडून येईल त्याच्यावर ते अवलंबून राहणार. पाण्याचा प्रश्न पहिला अगोदर मिटवायला पाहिजे. बघा मिटवतो म्हणून परवा मुख्यमंत्री म्हणाले. मग आता निवडून येणारा नगरसेवक कसा असा वाटतंय? नगरसेवक पाण्याचा प्रश्न मिटवणार चांगला असावा. मग आता हा पाण्याचा प्रश्न आता कोण मिटवेल असं वाटतंय निवडून आल्यानंतर? तर मला काय माहित नाही काय वारं कोणाचा एकंदरीत इचलकरंजीत बघायला गेला तर? भाजप येते जास्त. भाजपचं? का बरं? वारं त्यांचं काय दिसतं? कामं तर त्यांनी काही केली नाही त्यांनी. ते तसं काय सांगता येत नाही. त्यांचं पारड जास्त जड आहे. जड आहे? कशामुळे जड आहे असं वाटतंय? ते काय आपल्याला जनतेच्या अवलंबून आहे ना. शेवटी जनता ही सांगणार ना भाजपच्या अवलंबून आहे म्हणून. काम करते ते नाही असं. कशी काम आहेत त्यांची भाजपवाल्यांची? आता हे जनतेच्यावर अवलंबून राहणार बघा. शेवटी जनता काय ठरविल त्याच्यावर. मग पाण्याचा प्रश्न कोण काही येईना, अगोदर पाण्याचा प्रश्न मिटवायला पाहिजे. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? पहिला महापौर भाजप तर्फेच होणार लागेल. भाजप तर होणार. बर. काय मग कमळ फुलणार असं तुम्ही म्हणताय, पण अडचणी काय नाहीत काय? अडचणी आहे, मस्त अडचण आहे इचलकरंजीला. एवढी अडचण आहेत. सगळ्या कामगार वर्ग आहे. कामगार वर्गाच्या प्रश्न आर्थिक भरपूर आहे. कमळ फुलाला काय अडचणी आहेत की नाही? अडचण असणार की सर. अडचणीशिवाय कोणता मार्गच निघणार नाही. आणि त्यातनं कामगारच्या प्रश्न भरपूर आहेत इचलकरंजीच्या.
कामगाराला प्रत्येकाला अडचण म्हणजे पाण्याचा प्रश्न पहिला अगोदर आहे. आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? आमदारची कामं काय त्यांच्या एक एक वेळा करतात, एक एक वेळा नाही करत. रस्त्याची कामं चांगली करतात, एक वेळा गटारी करतात, घाण काढायला येतात, हे करतात. तेवढी जास्त प्रमाणात हे नाही. महानगरपालिका घेऊन सगळीकडे स्वच्छता पाहिजे. काय तुमच्याकडे आता इथं महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात हा? आणि वातावरण मग कसं आहे आता इथे? कशी कशी लढत होणार आहे 4 मध्ये? काय आता मामा काय सांगाल हो? महानगरपालिका चांगल्या म्हणजे महानगरपालिकेची निवडणुका चांगल्या का प्रशासन चांगलं? नगरपालिका निवडणूक चांगली निवडणुका चांगल्या. बर, आता निवडणुकीला उभे राहिलेत उमेदवार, आश्वासन द्यायला यायला लागलेत. काय काय आश्वासन देतात? अहो पाण्याचा प्रश्न सोडवावा सांगा. पाण्याचा प्रश्न. आठवड्यात पाणी येते बर ते मेन येते. बर पाणी नाही लोकांनी प्यायला. बर. आठवड्यात पाणी येते हे मेन प्रॉब्लेम पाण्याचा बघा. तुम्हाला काय वाटतं? पारडे कोणाचं वाटते? भाजपचा भाजपचं. का बरं, कशामुळं? आता काय काय कामं केलेत त्यांनी? भाजपचे लोक आहेत. काय काम केले? कोण काय केलं? पहिला महापौर कुठल्या पक्षात येईल असं वाटतं का? कारण पहिली महापालिका आहे आणि पहिला महापौर होणार आहे. अनेक जण आपला महापौर व्हायचं इच्छुक आहेत. या निवडणुका ह्या एकंदरीत अगोदर पक्षाच्या कमी पण पक्षातनं जे होती अगोदर त्यातनं फुटून निघालेले नवीन आघाडी जे केल्यात गेले त्यामुळे काही सांगता येत नाही. पक्षाला बघून मतदान करणार का माणूस बघून मतदान करणार? शेवट आहे बघा, पक्षात असला काय आणि माणूस असला काय. काय होतंय, पक्ष म्हटलं की काहीतरी संघटना असत्या, त्यांचं वरपुतुर हे असतात राज्यामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये. पण बाकीच्या ह्याच्यामध्ये कसं होतंय ते गावापुरतं मर्यादित होत ना. पहिला महापौर कुठल्या पक्षात येईल असं वाटतं? मनापासून सांगा. तेवढं काय सांगू शकत नाही. निवांत बसलाय सगळे, ज्येष्ठ नागरिक बसलाय, सायंकाळच्या वेळेला व्यायाम सुरू आहे. काय गप्पा चालू आहे जरा सांगा की आम्हाला पण. आमच्या गप्पा काय, आम्ही सगळे रिटायर माणसं आहे. राजकारण वगैरे काही नाही. घरच्या सुख दुःखाच्या वगैरे अशा गप्पा आहेत आपल्या. दुसरे काय काय सांगाल? दोन्ही बरोबर नाही. दोन्ही बरोबर नाही. का बरं? ते प्रशासक काय त्यांना कोण विचारायचं अवघड आहे. की काय मनात आलं तर करतील कामं, नाही तर नाही. मग प्रशासक आहे म्हणून तिकडे कोण जात नाहीत. आणि हे लोक काय इकडे निवडून येऊपर्यंत आपलं सांगायचं असं करतो तसं करतो, पुन्हा काय केलं की दाद घेत नाही. काय आता आश्वासन काय द्यायला लागले आता? या लागले प्रचाराला आश्वासन काय द्यायला लागले? ते करतो, अमुक करतो, रस्ते करतो, पाणी आणतो, ते इतर ते काळा वडा वर्षानुवर्ष वाहतोयच. आलं लक्षात? त्या आंबेडकर पुतळ्यापासून खाली सांगली नाक्यापर्यंत तिथं एक रस्ता उकरून ठेवला आहे, ते बायपास रस्ता म्हणून. ते आता जवळजवळ वर्षभर झालं तसाच पडलाय. असे अनेक कामं आहेत. स्वच्छता नाहीत काय. या सगळ्या नागरिक समस्या असताना कुठं सोडायला पाहिजे आणि सोडवणारा कोणतं पाहिजे? काय वाटतं या समस्या आता निवडून आल्यानंतर कुठला पक्ष सोडवेल असं वाटतं? मला तर काय वाटत नाही कोणच सोडवेल असं. एकंदरीत महापौर जर होणार कुठल्या तरी पक्षाचा, होणार की काय वाटतं मग कुठल्या पक्षाला होईल? सगळं झालंच, पण ते काय करतील असं काय नाही. मग काय सांगालो? कारण अनेक जण आपल्या पक्षाचा महापौर व्हावा म्हणून अगदी कामाला लागले दिवस रात्र. मग ही पहिला महापौर होण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळणार? नाही कुठलं काय त्यावेळी समाधान निकाल लागल्याचे. आता काय सांगू शकतो? पारडे कोणाचं जड असं वाटतंय काय? असं काय वाटत ते वरवर पाहता काय लक्षात येत. लोक आता हुशार झालेत, मनातलं काय सांगत नाहीत. काका, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, धामधूम सुरू आहे निवडणुकीची. अगदी जोरात चालू उमेदवार प्रचाराला अगदी पायाला भिंगर लावून फिरायला बरोबर आहे अगदी. काय तुमच्याबरोबर पोहोचतात आणि तुम्हाला काय आश्वासन देतात ते? आश्वासन काय जनरली सगळेजण द्यायला लागलेत. काय पाणी प्रश्न मोठा आहे, हे रडगाणं चालू आहे गेली कित्येक वर्ष. पण आता हे आता देतो म्हणतात, या प्रयत्न करतो म्हणतात. आणि मुख्यमंत्री स्वतः येऊन सांगितलेत की बा पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि मी असेपर्यंत तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवतो. मुख्यमंत्री असेपर्यंत काय बघूया आता काय करतात. पण सोडवतील असं आश्वासन दिलं. सोडवले तरच ठीक आहे, नाही तर पुढे काय नाही. मग सध्याच्या घडीला आता भागातला निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे, सर्वसामान्य जनतेत मिसळणारा पाहिजे, त्यांची कामं करणारा पाहिजे, प्रत्येकाचे जर काय असेल तर त्यांना मदत करणारा पाहिजे, असा नगरसेवक हवा. आता दुरंगी लढत प्रत्येक भागात किंवा बहुरंगी चौरंगी होते. काय वाटते कुणाचं पारडं जड असं वाटते? आता सध्या तरी काय भाजपचं वाटतंय जरा जड. बघूया आता प्रत्यक्षात काय होतंय. भाजपचं वाटतंय असं म्हणलात, का भाजपचं पारडं जड वाटतंय? कारण आता केंद्र सरकार त्यांचं आहे, महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे. मग त्यांना जरा वर्ण जरा निधी येईल जास्त, त्यासाठी वाटतंय असं त्यांना.
बाकी मग इथं भाजपचे जे आता विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा भाजपचे आहेत त्यांनी काय कामं केलं का इचलकरंजीत? आता एक कामाचा प्रश्न आहे थोडा बहुत करा लागल्यात करतायत पहिलं वर्ष हेच चाललेलं आहे हे आता पहिलं वर्ष आहे बर. त्यामुळं होईल असं वाटतंय आता बघूया आता काय मेजर प्रश्न पाण्याचा आहे पाण्याचा प्रश्न माग लागलाय की काय हो तुम्ही आता इथं बोलायला लागलाय काय सांगा जरा कशी लढत होणार पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं तुम्हाला वाटतंय? भाजपचाच होणार मग का वाटते बरं असं? हे आता इथं सत्ता जास्त भाजपचाच जोर आहे ना त्यामुळे. वरला- भाजप कामं करत केंद्रात नाही, इथं सत्ता त्यांचीच आहे. केंद्रात आणि राज्यात आहे म्हणताय पण लोक म्हणायला लागलेत की लोक कुठेतरी भाजपला वैतागल्यात असं वाटतं. वैताग नाही वैतागल्यात असं वाटतंय काय? नाही अशा हा की जास्तीत जास्त आणि हे जरा राहुल आवाडे की नाही कार्यसम्राट म्हणजे आहे. या भागात कोण कोण उमेदवार आहेत? त्या भागात ते आता भाजपचे मांजरे म्हणून आहे एक दिलीप धोळ म्हणून आहे उपटे म्हणून आहे. त्यांची कामं कशी आहेत? आता ते नवीन आहेत सगळे निवंगरे जुने त्यामुळे काय लोक नवीन आहेत पण लोक स्वीकारतील असं वाटतंय काय? नवीन आहेत पण लोक स्वीकारतील असं वाटतंय काय? लोकांचे आता काय तसं सांगू शकत नाही ना बरं. काय कुणाची कसे म्हणजे जे भावना कशा आहेत त्या आहे जाऊन कसा असावा मामा नगरसेवक निवडून कसा असावा? सुशिक्षित समृद्धी असावा सुशिक्षित समृद्धी हा म्हणजे एक लोकांची कामं करणार असावा एवढंच बाकी काही नाही. असा कोण असेल मग आता? आता पाणी प्रश्न असू द्या किंवा रस्त्याचे प्रश्न असू द्या गटरीचे प्रश्न असू दे ते सोडवणार पाहिजे पुढे हा हे महत्वाचा मुद्दा आहे ना. असा कोण असेल मग आता काम करणारा? आहे ते आता हे काँग्रेसवाले आपल्या तुमचे जनता पक्षवाले आहेत की बरं. हा म्हणजे आता राहुल आवाडचे जे आहेत की नाही ते सगळे पदाधिकारी त्या लेवलचे आहेत हो आता काय कामं करतात? काम आता काम आता आपण बघतोय ना आता कितपत काम चाललंय ते आपण बघतोय की मग आता त्यांनी आश्वासन दिले बाबा करतो म्हणून वाटते करतील असं? आता ठीक आहे मी सांगू शकतो का हो? कुणाला मिळणार संधी यंदा महापौर करण्याची? आपल्या महापालिकेवरती पहिला महापौर करण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळेल असं वाटते? भाजपचं होईल असं वाटतं कारण का केंद्रात सत्ता त्यांची आहे राज्यात त्यांची आहे मग इथं सुद्धा जरा थोडं हे केलं तर होऊ शकते. विरोधी पक्षाचं काय आहे त्यांना निधी कसा मिळणार त्यांना यांना 4 महिने मिळणार असं त्यांना वर्षभर लांबणीवर पडणार हो हांजी करावं लागणार. म्हणजे केंद्रात जी असेल सत्ता तीच इथं काम करू शकेल. आता जरी झालं नसलं तरी उद्या होऊ शकतं एवढा विश्वास ठेवायचा मतदारांनी. मग आता इथं सत्ता येईल असं वाटतंय काय? नक्की 100%. विरोधक सुद्धा ताकदीचे आहेत त्यांचं कितपत आव्हान असणार आहे? ते येतील नाही पण कोण सत्ता येऊ शकेल किती जागा येतील तरी? नाही तसं मी आम्ही शकत नाही. आपल्या परिसरापर्यंत म्हटलं तर भाजपचं व्यवस्थित आहे व्यवस्थित. मग इथल्या आमदारांची कामं सुद्धा भाजपच्या आहेत त्यांनी काय कामे केल्यात? कशी आहेत त्यांची कामं? आता तुम्ही एवढं वर्ष सांगाला. जरी कामं नसले तर निमारपणे नगरपालिकेची जी कामं असतात मंजूर झालेली ती झालेली आहेत. लाईट पाणी हे आता पाण्याचा प्रश्न सगळीकडेच चालू आहे तर मग पाण्याचा सगळ्याबरोबर जे आपण या भागामध्ये हे करायलाच पाहिजे. लोक माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून? पक्ष बघून करणार. पक्ष बघून करणार. माणूस कामाचा बघणार नाहीत. माणसाची आमची ओळखच नाही. एक तेवढं हिंगबरीनं सोडला तर बाकी कोणाची आमची ओळख नाही. म्हणजे पक्षाला बघून मतदान करणार. पक्षाला बघून करणार.